बट नाही. हा म्हणतो बघ म्हणे काय, अरे तिथं सारं बटनावर आहे म्हणे, हे नोकर नाही जेवायचं निघून जायचो. काय विद्वान आहे तू म्हणे. मग गेले हॉटेलच्या गेटवर, तिथं 2 बटन होते, चहा घेणार का जेवणार. हे म्हणे कोणतं दाब, म्हणजे चहाचं काय दाब, तर जेवणाचं दाब आहे. जेवणाचं बटन दाबलं छेच जेवणाच्या रूममध्ये. पुन्हा 2 बटणं लागली, शाकाहारी का मांसाहारी. ते म्हणे आता हे तेच दाब म्हणे, आपल्या बापाला कधी भेटत आहे. आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा 2 बटणं लागली, नगदी का उधार. ते म्हणे आता आता नगदीत घायला दाब तर टोले खायला. अरे उधारीचं दाब जेवून घेतात पाथीचे म्हणे, दाबूक म्हणे. जे उधारीचं बटन दाबलं थेट रोडवर. जेथून बसले होते ते थे. आणि ते म्हणे उधारीच्या बटनानं खाली येतं, बापाची पेंट समजली का, त्याचा बी आर्किटेक्ट प्लॅन असेल का नाही. सत्ता कशी पाहिजे माणसाची भाऊ, विशेष विशेष सत्ता म्हणजे कशी, माणसाचं जिल्ह्यात वजन असावं. नाही जिल्ह्यात तर तालुक्यात तरी, बरं नाही तालुक्यात तर गावात तरी, बरं नाही गावात तर गल्लीत तरी, बरं नाही गल्लीत तर घरात तरी. वजन पाहिजे की नाही माणसाचं, आहे की नाही. घरी गेल्याबरोबर पोरगच बसायला पाहिजे, बायको नका बसाना. सत्ता आणि गुणही विशेष पाहिजे आणि धनही विशेष पाहिजे. फक्त विशेष धनाची व्याख्या मांडतो. विशेष धन कशाला म्हणतात, ज्याने आपल्या हाताने, वडिलोपार्जित तर आहेत, पण आपल्या हाताने आपल्या सोबलाने कमवलेल्या 100% धनामधला 10वा भाग जर आपल्याच हाताने परमार्थाला लावला तर त्याचं धन विशेष आहे. समोर बसलेले एक वारकरी, त्यांनी तुकोबाला प्रश्न विचारला, तुकोबाराय तुम्ही म्हणता 10वा भाग जर परमार्थाला लावला तरच त्याचं धन विशेषण, जर नाहीच लावला तर.